नमस्कार. गुरुचरित्र अध्याय 2 मराठी कथा. संदीपकाची गुरुभक्ती. बर्तता येणे परी देखा, प्रसन्न होऊनी पिनाक उभा येऊनी सन्मुख, वर माग म्हणतसे. श्री गणेशाय नमः. हरिनाम घेणारा एक शिष्य श्री गुरुचरणाचे ध्यान करीत मार्गाने कुठेतरी जात होता. दमल्यामुळे तो एका झाडाखाली विसावला. भस्म, व्यग्रचर्म आणि पितांबर धारण केलेला एक योगी त्याच्या स्वप्नात आला. त्यानं नामधारकाच्या भाळी स्वहस्ते भस्म लावला व त्याला अभयदान दिले. नामधारकाला एकदम जाग आली. त्याने भोवताली पाहिले, पण कोणीच दिसले नाही. तो आश्चर्य करीत पुन्हा मार्गस्थ झाला. काही अंतरावर त्याला स्वप्नातील योग्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले. तो आनंदाने पुढे धावला आणि त्याला वंदन करून म्हणाला, हे योगेश्वरा, या भक्तावर कृपा करणाऱ्या स्वामीराया, आपण कोण? कुठून आलात? आपण कोठे राहता? योगी म्हणाला, माझे नाव सिद्ध. गणगापूरचे नरसिंह सरस्वती हे माझे गुरु. नामधारक म्हणाला, मीही नित्य श्रीगुरूंचे ध्यान करतो. मग माझ्या नशिबी ही कष्टप्रदा अवस्था का? योगी म्हणाला, नामधारका, तू त्याची एकनिष्ठेने भक्ती कर, मग तुला त्याचे कृपेची साक्षात अनुभूती येईल. पूर्वी ब्रह्मदेवाने कलियुगाला श्रीगुरूंचा महिमा सविस्तर सांगितला. तोच मी तुला सांगतो, ऐक. सृष्टीच्या आरंभी विष्णूने आपल्या नाभिकमलातून ब्रह्मदेवास उत्पन्न केले. त्याला 4 वेद दिले व त्यांना अनुसरून जगाची निर्मिती करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्याने विश्व निर्माण केला. 4 प्रकारची जीव कोटी उत्पन्न केली. मग त्यानं काळाचे 4 विभाग करून 4 युगे निर्माण केली. त्यांना क्रमाने पृथ्वीवर धाडले. कृतयुगाच्या प्रभावाने लोक सत्प्रवृत्ती व सन्मार्गी झाली. त्रेतायुगाच्या प्रभावाने लोक यज्ञाद्वारे स्वतःचे कल्याण करून घेऊ लागले. द्वापारयुगात आपल्या स्वभावाप्रमाणे पाप व पुण्य समप्रमाणात केले. त्यानंतर ब्रह्मदेवाने कलियुगाला बोलवून घेतले. तो वृद्ध आणि वैराग्यशून्य होता. कलही आणि द्वेष यांना बरोबर घेऊन ते आला होता. त्याने उजव्या हाताने स्वतःची जीभ व डाव्या हाताने शिश्न धरले होते. ब्रह्मापुढे अधोमुख उभे राहून म्हणाले, हे विधी, मी दुर्जनांचा मित्र व सज्जनांचा वैरी आहे. जे वाणी, रसायन, कामवासना ताब्यात ठेवतात त्यांना मी काहीच करू शकत नाही. गुरुभक्त, शिवभक्त, हरिभक्त, सदाचारी, धर्माचारी यांच्यापुढे माझं काय निभाव लागणार? ब्रह्मदेव म्हणाला, काळजी करू नकोस. तू काळाला बरोबर घेऊन जा. तू भूलोकी जाताच लोकांची धर्मप्रवृत्ती निस्तेज होईल. सज्जनही पापवृत्ती होतील. त्यांना तू पीडा दे. जे लोक तुला वश होणार नाहीत असे पुण्यवान सज्जन फार थोडे असतील. निर्मळ मनाचे, निष्कपटी, निर्लोभी, माता, पिता, देव, ब्राह्मण, गुरु, गाय व तुळशी यांची सेवा करणाऱ्या साधू संतांना तू कधीही त्रास देऊ नकोस, ही माझी आज्ञा आहे. कलियुगाने ब्रह्मदेवाला गुरुचे स्वरूप व महात्म्य विचारले. ब्रह्मदेव म्हणाला, गुरु हा शब्दच चारी मुक्तीची प्राप्ती करून देणारा महामंत्र आहे. गुरु हाच ब्रह्मा, विष्णू, महेश, देव कोपले तर गुरु रक्षक करतील, पण गुरु कोपला तर कोणीच रक्षण करू शकत नाही. गुरु भक्तीने जगाच्या रहस्याचे आकलन होते. भक्ती, वैराग्य व सत्प्रवृत्ती वृद्धांगत होते. गुरुमुखातून ऐकले म्हणजे शास्त्रार्थाचे व्यवस्थित आकलन होते. गुरुच्या सेवेने कायिक, वाचिक व मानसिक शुद्धी आणि सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. त्या विषयाची कथा सांगतो, ऐक. पूर्वी गोदावरीच्या तीरी अंगिरस ऋषीच्या आश्रमात पैल ऋषीचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे मुनी राहत असत. ते
आपल्या शिष्याकडून वेदशास्त्राचा अभ्यास करून घेत असत. एकदा ते सर्व शिष्यांना उद्देशून म्हणाले, माझे पूर्वजन्मीचे शेष पापभोग याच देही भोगायचे आहेत. त्यासाठी मी काशीत जाणार आहे. तेथे मला कुष्ठरोग होईल. मी आंधळा व पांगळा होईल. मला 21 वर्ष सांभाळावे लागेल. हे हे एक खडतर सेवाव्रतच असेल. त्याच वेळी तुमच्यापैकी कोण माझी सेवा करील ते सांगा. ते ऐकून संदीपक नावाच्या शिष्याने, मी तुमची सेवा करीन. तुम्ही अनुमती दिली तर सर्व पापभोग मी स्वतः भोगेन, असे सांगितले. वेदधर्मांना परम संतोष वाटला. काही दिवसांनी वेदधर्म संदीपकाला घेऊन काशीस आले. तेथे त्यांना कुष्ठरोग झाला. त्या दुःखाने त्यांचा पूर्व स्वभाव बदलून ते हट्टी, चिडखोर, उर्मट, क्रूर व शिवराळ झाले. अनंत हालापेष्टा सोसून संदीप गुरुसेवेत तत्पर राहिला. संदीपकाची एकनिष्ठ सेवा भक्ती पाहून विश्वनाथाने त्याला दर्शन दिले. त्याला वरदान मागण्यास सांगितले, पण त्याने काहीच मागितले नाही. मग विष्णूने दर्शन देऊन मागण्यास सांगितले. तेव्हा संदीपकाने माझी गुरुभक्ती अधिक दृढ व्हावे असा आशीर्वाद मागितला. तेव्हा प्रसन्न झालेल्या विष्णूने त्याच्या गुरुभक्तीची प्रशंसा केली. ही गोष्ट वेद धर्मांना कळताच त्यांनी संदीपकाला वरदान दिले, शिष्य उत्तम, तो काशी क्षेत्री चिरकाल वास करशील. तुझ्या स्मरणाने लोकांचे दुःख दैन्य जाऊन त्याचे कल्याण होईल. वेदधर्मांनी शिष्याची परीक्षा घेण्यासाठी कुरूप धारण केले होते. त्यानंतर दिव्यदेही झाले. लोकांच्या कल्याणासाठी आपल्या शिष्यासह काशीतच राहिले. सिद्ध म्हणाला, नामधारका गुरु महात्म्य लक्षात घेऊन त्याची दृढ भावाने सेवा भक्ती करावी. गुरुभक्तीवर शंकर नेहमीच प्रसन्न असतो. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.